नमस्कार मंडळी. खरं तर आजच्या डिजिटल युगामध्ये कधी कोणासोबत ऑनलाईन फसवणूक होईल हे सांगता येत नाही. अनेकदा एक छोटीशी चूक किंवा एखादा OTP शेअर केल्यामुळे खात्यातील पैसे गायब होतात. आता अशा वेळी आपण पोलिसांकडे किंवा बँकेकडे धाव घेतो, पण पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जर तुमची फसवणूक 25,000 रुपयांपर्यंत असेल तर आता तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. पण यासाठी RBIने खास फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि काही अटी सुद्धा घातलेल्या आहेत. आता नक्की काय आहेत या नवीन नियम, तुम्हाला नेमके किती पैसे परत मिळणार आणि ही सुविधा नेमकं किती वेळा वापरता येणार आहे, चला सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छोट्या रकमेच्या ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि पीडित ग्राहकांना त्वरित मदत करण्यासाठी एक नवीन नुकसान भरपाई रचनेची घोषणा केलेली आहे. आता या RBIच्या आकडेवारीनुसार देशामध्ये होणाऱ्या एकूण सायबर गुन्ह्यांपैकी सुमारे 65% गुन्हे हे 50,000 रुपयांपेक्षा कमी रकमेचे असतात. खरं तर जर मोठी रक्कम असेल तर तपास होतो, पण एवढ्या छोट्या रकमेसाठी सामान्य माणसाला खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच RBIने ठरवले आहे की 25,000 रुपयांपर्यंतच्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये ग्राहकाला कोणतेही जास्तीचे प्रश्न विचारले जाणार नाहीत किंवा त्याला पूर्णपणे जबाबदार धरले जाणार नाही. आता अशा केसेसमध्ये चौकशीच्या भानगडीमध्ये न पडता ग्राहकाला त्वरित दिलासा देण्यावरती भर दिला जाईल. आता तुम्ही विचार कराल की पैसे नेमके परत कसे मिळणार आणि कोण देणार, तर यासाठी RBIने 15%-15%चा एक फॉर्म्युला तयार केला आहे. समजा तुमची 25,000 रुपयांपर्यंतची फसवणूक झाली, त्यातील 15% नुकसान ग्राहकाला स्वतः सहन करावे लागेल आणि उरलेल्या रकमेपैकी 15% रक्कम तुमची बँक देईल आणि सर्वात मोठा वाटा म्हणजे उरलेली रक्कम स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नुकसान भरपाई म्हणून देईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या झालेल्या नुकसानीच्या 85% रक्कम तुम्हाला मागे मिळू शकते. आता हे पैसे जरी थोडे कमी असले तरी सुद्धा छोट्या ठेवीदारांसाठी आणि सामान्य ग्राहकांसाठी ही खूप मोठी मदत ठरणार आहे. त्यामुळेच हा नियम जरी फायद्याचा असला तरी सुद्धा आपला OTP आणि पासवर्ड सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.